नमस्कार मित्रांनो, तुमच्या घरात मुलगी जन्माला आली आहे का? कधी असा विचार मनात आला आहे का? इतक्या कोट्यवधी लोकांमध्ये देवाने तुमच्याच घरात त्या मुलीचा जन्म का घडवला? ती फक्त तुमची मुलगी आहे, की तुमच्याशी पूर्वजन्माचा एखादा गूढ संबंध आहे? गरुड पुराणातील काही धार्मिक मान्यतांनुसार प्रत्येक जन्म हा केवळ योगायोग नसतो. प्रत्येक नात्यामागे कर्म, संस्कार आणि पूर्वजन्माचे बंध असतात. म्हणूनच लोक असा विश्वास ठेवतात की काही मुली या पूर्वजन्मातील आई, बहीण किंवा अत्यंत जवळच्या व्यक्तीचेच पुनर्जन्म असू शकतात. पण हा विश्वास कितपत खरा आहे? गरुड पुराणात याबद्दल नेमकं काय सांगितलं आहे? मुलगी जन्माल्यावर काही घरांचे भाग्य अचानक बदलते. मुलींचा अपमान करणाऱ्यांनी कोणते कर्मफळ मिळते? आणि काही निरागस मुली लहान वयातच हे जग का सोडून जातात? आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे धार्मिक ग्रंथांमधील विचार आणि पारंपरिक मान्यतांच्या आधारे जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी सांगितलेली गोष्ट प्रत्येक आई वडिलांचे डोळे उघडणारी आहे. गरुड पुराण म्हणजे काय? आपल्यापैकी अनेकांना गरुड पुराणाचे नाव ऐकले आहे, पण फार कमी लोकांना माहीत आहे की हा ग्रंथ नेमका काय सांगतो. गरुड पुराण हा भगवान विष्णू आणि त्यांचे वाहन गरुड यांच्यातील संवादावर आधारित एक महत्त्वाचा पुराण ग्रंथ मानला जातो. या ग्रंथात जीवन, मृत्यू, आत्मा, कर्म, पाप, पुण्य, पुनर्जन्म आणि मोक्ष यांसारख्या विषयांवर विस्तृत वर्णन आढळते. अनेक लोकांना वाटते की गरुड गरुड पुराण फक्त मृत्यूनंतर वाचले जाते, परंतु हा गैरसमज आहे. या ग्रंथामध्ये चांगले जीवन कसे जगावे, कोणते कर्म टाळावेत आणि कोणत्या मार्गाने मोक्ष मिळू शकतो याचेही वर्णन आहे. आज आपण मुलीच्या जन्माबद्दलच्या धार्मिक मान्यता समजून घेणार आहोत. हे लक्षात ठेवा की या श्रद्धा आणि धार्मिक व्याख्या आहेत. यांना वैज्ञानिक सत्य म्हणून पाहू नये. प्रत्येक जन्मामागे कर्म असते का? भगवद्गीता आणि अनेक पुराणांमध्ये कर्माला अत्यंत महत्त्व दिले गेले आहे. आज आपण जे करतो त्याचे फळ कधीतरी आपल्याला मिळतेच. काही फळे याच जन्मात मिळतात, तर काही पुढील जन्मात जन्मात मिळतात, असे धार्मिक मत आहे. गरुड पुराणातही कर्माचे महत्त्व वारंवार सांगितले गेले आहे. म्हणूनच कोणत्या घरात कोणाचा जन्म होईल, कोण आई वडील होतील, कोण भाऊ बहीण असतील, हे सर्व कर्माशी जोडले जाते, अशी धार्मिक मान्यता आहे. याचा अर्थ असा नाही की मुलगा श्रेष्ठ किंवा मुलगी कनिष्ठ. ईश्वरासाठी दोघेही समान आहेत. दोघेही आपल्या कर्मानुसार योग्य त्या घरात जन्म घेतात. म्हणूनच मुलगी जन्माला आली तर तिचा ओझे नव्हे, तर ईश्वराने दिलेली जबाबदारी आणि आशीर्वाद म्हणून पाहावे. कल्पना करा, जर एखादी आत्मा अनेक जन्म घेत असेल, तर ती आत्मा पुन्हा तुमच्या आयुष्यात वेगळ्या नात्याने येऊ शकते का? पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत, मुलगी पूर्वजन्मातील आई असू शकते का? आणि या धार्मिक विश्वासामागे नेमकं विचार काय आहे? मुलगी पूर्वजन्मातील आई असू शकते का? गरुड पुराणातील धार्मिक दृष्टिकोन. मित्रांनो, पहिल्या भागात आपण जाणून घेतले की गरुड पुराणात प्रत्येक जन्म हा कर्माशी जोडला जातो, अशी धार्मिक मान्यता आहे. पण आता प्रश्न असा निर्माण होतो, जर प्रत्येक जन्म कर्मानुसार होत असेल, तर एखादी मुलगी आपल्या पूर्वजन्मातील आई असू शकते का? हा प्रश्न अनेकांना पडतो. चला यामागील धार्मिक दृष्टिकोन समजून घेऊया. आत्मा अमर आहे, शरीर बदलते. सनातन धर्मातील अनेक धर्मांमध्ये एक विचार वारंवार सांगितला जातो, तो म्हणजे आत्मा कधीच मरत नाही. शरीर नष्ट होते, परंतु आत्मा नवीन शरीर धारण करतो. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, जसा मनुष्य जुने कपडे सोडून नवीन कपडे घालतो, तसाच आत्मा जुने शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो. म्हणूनच पुनर्जन्माची संकल्पना भारतीय संस्कृतींमध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते. नाती बदलतात, आत्मा तोच राहतो. धार्मिक मान्यतांनुसार आत्मा तोच असतो, पण प्रत्येक जन्मात नाती बदलतात. आणि आज जी व्यक्ती तुमची मुलगी आहे, ती पूर्वजन्मात तुमची आई, बहीण, पत्नी किंवा दुसऱ्या कोणत्याही नात्यात असू शकतात, असा काहींचा विश्वास आहे. हे लक्षात घ्या, गरुड पुराणात प्रत्येक मुलगी ही पूर्वजन्मातील आईच असते असा स्पष्ट उल्लेख नाही. मात्र पुनर्जन्म आणि कर्माच्या संकल्पनेवरून अनेक संत, कथाकार आणि धार्मिक परंपरांमध्ये अशी व्याख्या केली जाते. काही मुलींची विशेष जिव्हाळा का वाटतो? काही वेळा असे दिसते की एखादी लहान मुलगी जन्मापासूनच आई वडिलांशी विलक्षण जुळून जाते.
ती त्यांच्या भावना लगेच समजून घेते, त्यांच्या दुःखात अस्वस्थ होते, त्यांना आधार देते. अनेक लोक अशा अनुभवांना पूर्वजन्मातील नात्यांचा संकेत सांगतात, तर काही लोक याला स्वभाव, संस्कार आणि भावनिक जुळवणूक मानतात. या दोन्ही दृष्टिकोनांचा आदर ठेवणे महत्त्वाचे आहे. मुलगी का विशेष मानली जाते? भारतीय संस्कृतीमध्ये कन्येला देवीचे रूप मानले जाते. नवरात्रीमध्ये कन्या पूजनाची परंपरा आहे, कारण मुलगी म्हणजे करुणा, ममता, त्याग, प्रेम आणि नवीन जीवनाची सुरुवात. जे घर मुलीचा सन्मान करते तेथे प्रेम आणि संस्कार टिकून राहतो, असा धार्मिक विश्वास आहे. एक प्रेरणादायी कथा. एका गावात एक वृद्ध दाम्पत्य राहत होते. त्यांना मुलगा नव्हता, एकच मुलगी होती. लोक त्यांना नेहमी म्हणायचे, मुलगा असता तर म्हातारपणी आधार मिळाला असता. पण काळ बदलला, मुलगी मोठी झाली, शिक्षण घेतले, नोकरीला लागली आणि आईवडिलांची अशी सेवा केली की संपूर्ण गाव तिचे कौतुक करू लागले. तेव्हा त्या वृद्धाने एक वाक्य म्हटले, देवाने मला मुलगा नाही दिला, पण त्यापेक्षा मोठा आशीर्वाद दिला. या कथेतून एक गोष्ट स्पष्ट होती, अपत्याचे मूल्य त्याच्या लिंगावर नसते, तर त्याच्या संस्कारावर असते. जर तुमच्या घरात मुलगी असेल तर तिच्याकडे फक्त मुलगी म्हणून पाहू नका. ती तुमच्या आयुष्यात ईश्वराने पाठवलेली एक जबाबदारी, एक आनंद आणि एक प्रेमाचा अमूल्य स्रोत आहे. ती कोणत्याही पूर्वजन्मातील नात्यातील आत्मा असो वा नसो, या जन्मात ती तुमच्या प्रेमाची आणि मानसन्मानाची पूर्णपणे प्राप्त आहे. पण आता सर्वात मोठा प्रश्न, काही घरामध्ये मुलगी जन्माला आल्यानंतर अचानक सुख, समृद्धी आणि प्रगती का वाढते? हा फक्त योगायोग असतो? यामागेही गरुड पुराणातील धार्मिक मान्यता आहे. पुढील भागात आपण याच गूढ रहस्याचा शोध घेणार आहोत. मुलगी जन्मल्यावर घराचे नशीब का बदलते? धार्मिक श्रद्धा आणि खरा अर्थ. मित्रांनो, आतापर्यंत आपण कर्म, पुनर्जन्म आणि मुलीच्या जन्माबद्दलच्या धार्मिक मान्यता जाणून घेतल्या. आता आपण अशा एका प्रश्नाकडे वळूया, जो अनेक घरांमध्ये विचारला जातो. मुलगी जन्माला आली आणि त्यानंतर तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि प्रगती सुरू झाली. हे का घडते? काही लोक याला योगायोग म्हणतात, काही जण याला ईश्वराची कृपा मानतात. तर धार्मिक परंपरेबद्दल याबद्दल सांगितले जाते. चला जाणून घेऊया. कन्या म्हणजे लक्ष्मीचे रूप. धार्मिक परंपरा. भारतीय संस्कृतीत कन्येला देवी लक्ष्मी, देवी पार्वती, देवी सरस्वतीचे प्रतीक मानले जाते. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक मुलगी प्रत्यक्ष देवीच आहे, तर तिच्यामध्ये असलेले प्रेम, करुणा आणि ज्ञान आणि सृजनशक्ती या दैवी गुणांचा सन्मान केला जातो. म्हणूनच अनेक सणांमध्ये कन्यापूजनाची परंपरा आहे. हा संदेश आहे की प्रत्येक मुलीचा आदर करा. भाग्य बदलते की विचार बदलतो? अनेक कुटुंब सांगतात की मुलगी जन्मल्यानंतर त्यांच्या आयुष्यात चांगले बदल झाले. काहींना आर्थिक प्रगती झाली, काहींच्या घरात शांतता वाढली, काहींची नाती अधिक घट्ट झाली. धार्मिक श्रद्धेनुसार हे देवीच्या कृपेचे प्रतीक मानले जाते. परंतु वास्तविक जीवनात यामागे आणखी एक महत्त्वाचा पैलू असू शकतो. जेव्हा घरात नवीन बाळ येते, तेव्हा संपूर्ण कुटुंब अधिक जबाबदार बनते. लोक अधिक मेहनत करतात, भविष्याचा विचार करतात आणि कुटुंबांसाठी चांगले निर्णय घेतात. यामुळे सकारात्मक बदलही घडू शकतात. मुलगी घरात काय घेऊन येते? मुलगी घरात फक्त एक सदस्य म्हणून येत नाही, ती नवे नाते घेऊन येते. ती आजी आजोबांना आनंद देते, आई वडिलांच्या आयुष्याला नवीन अर्थ देते, भावंडांमध्ये प्रेम वाढवते. ती मोठी झाल्यावर अनेकदा दोन कुटुंबांना जोडणारा दुवा बनते. म्हणूनच तिला घराची शान म्हटले जाते. एक प्रेरणादायी कथा. एक व्यापारी अनेक वर्ष तोट्यात होता. काळजी, तणाव आणि निराशा यामुळे संपूर्ण घर अस्वस्थ होतं. काही वर्षांनी त्याच्या घरी एका मुलीचा जन्म झाला. त्या छोट्या बाळाच्या आगमनानंतर घरातील वातावरण बदलले. सर्वजण आनंदी राहू लागले. व्यापाऱ्यांनी नव्या उत्साहाने काम सुरू केले. हळूहळू व्यवसायही सुधारू लागला. गावातील लोक म्हणू लागले, ही मुलगी भाग्यवान आहे. पण त्या व्यापाऱ्यांनी एक वेगळीच गोष्ट सांगितली. तो म्हणाला, भाग्य मुलीने बदलले नाही, तिने आमच्या विचारांना बदलले आणि विचार बदलले की जीवनही बदलते. यातच खरा संदेश दडलेला आहे. गरुड पुराणाचा मुख्य संदेश. गरुड पुराणाचा केंद्रबिंदू हा कर्म आहे. चांगले कर्म केले तर चांगले फळ मिळते, वाईट कर्म केले तर त्याचे परिणाम भोगावे लागते. म्हणूनच कोणत्याही मुलाचा किंवा मुलीचा आदर करणे, त्यांना चांगले संस्कार देणे आणि प्रेमाने वाढवणे हेच सर्वात मोठे पुण्य मानले जाते. जर तुमच्या घरात मुलगी असेल तर तिच्याकडे ओझे म्हणून कधीही पाहू नका.
ती तुमच्या आयुष्यात आनंद, प्रेम आणि आशा घेऊन आलेली आहे. तिचे शिक्षण, तिचे स्वप्न आणि तिचा सन्मान हीच तुमची खरी संपत्ती आहे. लहान वयात जग सोडून जाणाऱ्या मुलींची गरुड पुराणाचा खरा संदेश. मित्रांनो, आतापर्यंत आपण मुलीच्या जन्मामागील कर्म, पुनर्जन्म, तिचे महत्त्व आणि तिचा सन्मान याबद्दलच्या धार्मिक मान्यता जाणून घेतल्या. आता आपण एका अत्यंत भावनिक विषयाकडे वळत आहोत. हा विषय अनेकांच्या मनाला स्पर्श करणारा आहे. काही निरागस मुली अगदी लहान वयातच हे जग सोडून का जातात? यामागे नेमके काय कारण असते? चला याबद्दल धार्मिक दृष्टिकोनातून समजून घेऊया. धार्मिक मान्यता काय सांगतात? सनातन धर्मातील अनेक ग्रंथांमध्ये असं मानले जाते की प्रत्येक आत्म्याचा पृथ्वीवरील प्रवास वेगळा असतो. काही आत्मे दीर्घकाळ पृथ्वीवर राहतात, तर काही आत्म्यांचा प्रवास अत्यंत अल्पकाळाचा असतो. ही एक धार्मिक श्रद्धा आहे. मात्र कोणाच्या मृत्यूचे निश्चित कारण धर्मग्रंथ सांगतात असे मानता येत नाही. वास्तविक जीवनात आजार, अपघात, जन्मजात समस्या किंवा इतर अनेक कारणामुळेही अशा दुःखद घटना घडू शकतात. दुःखाच्या काळात श्रद्धा आणि आधार. जेव्हा एखादी कुटुंब अशा दुःखातून जाते, तेव्हा धार्मिक श्रद्धा त्यांना मानसिक आधार देऊ शकतात. काही लोक असा विश्वास ठेवतात की त्या आत्म्याने आपल्या कर्मानुसार पृथ्वीवरील प्रवास पूर्ण केला, तर काही लोक प्रार्थना, सेवा आणि सत्कर्मांमधून त्या आत्म्याला श्रद्धांजली अर्पण करतात. धर्माचा उद्देश दुःख वाढवणे नाही, तर दुःखात धीर देणे हा आहे. गरुड पुराणाचा सर्वात मोठा संदेश. जर आपण गरुड पुराणाचा एक सार एका वाक्यात सांगायचा असेल तर तो असा असेल: माणसाने नेहमी चांगले कर्म करावीत, कारण संपत्ती, सत्ता, सौंदर्य आणि अहंकार हे सर्व एका दिवसात संपून जाऊ शकते. पण आपल्या कर्माचे फळ मात्र आपल्यासोबत राहते, अशी धार्मिक मान्यता आहे. म्हणून आईवडिलांचा आदर करा, गरिबांना मदत करा, सत्य बोला आणि प्रत्येक स्त्रीचा सन्मान करा. यालाच खरा धर्म म्हटले आहे. मुलगी म्हणजे आशीर्वाद. आजही काही ठिकाणी मुलगी जन्माला आली की लोक निराश होतात. पण एक क्षण विचार करा, जर या जगात मुली नसत्या तर आई कोण झाली असती, बहीण कोण झाली असती, पत्नी कोण झाली असती आणि पुढील पिढीचा जन्मच कसा झाला असता. म्हणून प्रत्येक मुलगी या समाजाच्या अस्तित्वाचा आधार आहे. तिचा सन्मान करणे म्हणजे मानवतेचा सन्मान करणे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे काही जाणून घेतले ते धार्मिक श्रद्धा आणि पारंपरिक मान्यतांवर आधारित आहे. गरुड पुराणाचा खरा संदेश भीती निर्माण करणे नाही, तर माणसाला योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देणे आहे. जर तुमच्या घरात मुलगी असेल तर तिच्यावर मनापासून प्रेम करा, तिला शिक्षण द्या, तिच्या स्वप्नांना पंख द्या, तिचा आत्मविश्वास वाढवा. कारण उद्याचा समाज घडवण्याची ताकद तिच्यामध्ये तितकीच आहे जितकी एका मुलामध्ये आहे. लक्षात ठेवा, मुलगी असो किंवा मुलगा, दोघेही परमेश्वराची अमूल्य देणगी आहे आणि कोणत्याही अपत्याचे खरे मूल्य त्याच्या लिंगातून नसून त्याच्या संस्कारामध्ये, स्वभावात आणि कर्मांमध्ये असते. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि यातून काहीतरी नवीन शिकायला मिळाले असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या मते मुलगी म्हणजे घराचे भाग्य असते का? अशाच धार्मिक, प्रेरणादायी आणि ज्ञानवर्धक व्हिडिओसाठी आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका रोचक विषयासह. तोपर्यंत जय श्री विष्णू, जय गरुडदेव, नमस्कार.